नमस्कार, विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी कॉर्नची रेसिपी अपलोड करते। तर मक्का आपण भाजून उकडून सगळे खातो, तर ह्या प्रकारे नक्की एकदा मक्का बनवून बघा। तर हा मक्का खूप छान लागतो, लहान मुलांना पण खूप आवडेल। तर हा मक्का आधी मी स्वच्छ धुवून घेतला। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हा बॉईल करून घेणार आहे आणि मला आता गॅसवर 5 मिनिटं फक्त बॉईल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तर इथे आता आपले 5 मिनिटं झालेत, कॉर्न बॉईल झाले। तर आता मी ह्याला पाणी काढून घेते एका चालणीमध्ये। तर इथे मी एक चालणी घेतली, त्याच्यामध्ये आता मी कॉर्न हे सगळे टाकून पूर्ण पाणी काढून घेते। आता मी इथे कढईमध्ये बटर टाकते। कढई आपली गरम होती, तर बटर टाकून झालं आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मैदा टाकणार आहोत आणि आपला सॉस बनवून घेणार आहोत। तर हे कॉर्न लहानांपासून मोठ्यांना पण खूप आवडतील, खूप टेस्टी लागतात आणि नक्की एकदा बनवा तुम्ही पण। तर आता मैदा टाकून चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं की मैदा एकदम गठ्ठे नाही राहिले पाहिजेत आपले, छानपैकी एकदम। तर एकदम असा मी छान त्याला मिक्स करून घेतला आहे बटरमध्ये, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 पेला दूध घालणार आहे। तर आपलं हे गरम झालंय, छान झालं आहे बटर मिक्स। तर याचं कच्चपण निघून गेलं। आता ह्याच्यामध्ये आपण 1 कप दूध घालायचं आहे। 1 पेला घेतलाय मी, कारण मी 1च चमचा आहे घेतला। तर ही थिक बनवायची आपल्याला, हे जो मस्त असा हलवून घ्यायचे। बघू शकता तुम्ही आपला सॉस किती छान थिक झाला आहे बघा। तर असं छान मिक्स करून घेतला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपलं चिली फ्लेक्स घालणार आहे मी, काळी मिरी, ऑर्गेनो थोडं घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून हे। तर ह्याच्यामध्ये मी ऑरिगॅनो घालून घेतले, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालते, त्याच्यानंतर थोडी काळी मिरी घालते। तर हे आता आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर चांगलं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कॉर्न घालायचे। आता हे चांगलं मिक्स झालंय, बघू शकता तुम्ही, याला कलर पण थोडा चेंज झालाय। तर आपण जे कॉर्न बॉईल केले त्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। बघा किती आपली सॉस खूप छान झाला आहे, व्हाईट सॉस क्रीमी एकदम। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न घालायचे आणि खूप टेस्टी होतात आणि हे चांगलं आपण आता मिक्स करून घ्यायचं एकजीव करून। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी अमूल चीज टाकणार आहे। तुम्ही याच्यामध्ये मोझरेला चीज पण घालू शकता, त्याच्याने खूप छान होतं, पण ते माझ्याकडे नव्हतं तर मी हे अमूलचं घातलंय। पण मोझरेला चीज असेल तर अजून टेस्टी होतात। तर एकदा नक्की बनवा ह्या पद्धतीने, बघा तुम्ही। त्यानुसार मीठ थोडं ॲड करायचं आणि खूप टेस्टी कॉर्न तयार, बघू शकता तुम्ही।
तर माझी आजची कॉर्नची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.